राम राम मंडळी, आज पाहणार आहोत आपण एक ॲडजस्टमेंटचं शर्टिंग आहे. तर याची आपल्याला आस्तीन बनवायची आहे आणि हे बॅक फ्रंट शोल्डर वगैरे पूर्ण या फॅब्रिकमध्ये आहे आणि या कपड्याची आपल्याला आस्तीन बनवायचं. नंतर लगेच आपण कटिंगला सुरुवात करू. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲपल कट शर्ट आहे मित्रांनो. हे 29 इंच लांबी, 19 शोल्डर, 43 इंच छाती, इंच आहे, 12चा फ्रंट आहे आणि 23.5ची आस्तीन, 16.5ची कॉलर आहे मित्रांनो. तर चला आपण पाहूया. 29ची लांबी आहे, 29 प्लस 1.5 इंच, 30.5 शोल्डर डाऊन करायचं याचं 2 इंच. त्यानंतर 43 इंच छाती आहे मित्रांनो याची, चेस्ट. तर 1/4 जर केलं तर किती होऊन राहिलं, ते 11.25 आहे ते मित्रांनो ते. तर आपल्याला किती बी हेवी साईजचं शर्टिंग असलं तरी त्याने 9.5 इंच मोठा डाऊन करायचा, त्याच्यावर करायचं नाही. तर ते जास्त कसा करायचा नाही, त्याचा कपडा कुठं आपला वाढतो जास्त ते सांगतो मी. 9.5 इंच करूया. पुन्हा त्यानंतर आपलं जे पोट असते, पोटच्या आणि छातीच्या मधातला भाग कमी असते ते घ्यायचं 4.5 इंच. आता हे पूर्ण मार्क इकडं लावून घ्यायचे आपल्याला. 30.5, 14.25, 9.5, 2, 14.25, 9.5, हे 2 इंच शोल्डर डाऊन आपली लांबी. ओके मित्रांनो. तर आता हे मार्क पूर्ण आपल्याला सरळ करून घ्यायचे. पावणे 2 इंच मित्रांनो फॅशन पट्टीसाठी. कॉलर आहे 16.5, 3.5 15, 3.25 इंच आहे. ते पण आपल्याला 3 इंचच घ्यायचं फक्त, कारण आपण जेव्हा कॉलर जोडतो त्यावेळेस ते अटॅच होऊन जाते आपल्याला. थोडं परफेक्ट जर घेतलं तर कॉलर कमी जास्त होऊन जाते. नंतर कॉलर आपल्याला अटॅच करायला थोडा प्रॉब्लेम येतो. कमी असलं की आपण व्यवस्थित करून जाते. 19चे शोल्डर आहे मित्रांनो, 9.5, अर्धा इंच शिलाई, अर्धा इंच मार्जिन. ओके. तर मित्रांनो याची चेस्ट आहे 43चं 1/4 होते, 11.25 इंच, 11.25 प्लस 2.25 इंच. ओके. 11.25 प्लस 2.25, 12.5. हे 12.5 आहे. तर खाली पण 12.5 सेम मार्किंग करून घ्यायची. ओके. 41 इंच पोट आहे मित्रांनो, 41 प्लस 2.25 इंच. ओके. शेप व्यवस्थित स्केलनं शेप करून घ्यायचे मित्रांनो. ॲपलसाठी, चायनीज बॉटमसाठी 2.5 इंच वर एक मार्किंग करून घ्यायची. इथे मित्रांनो 12.5 इंच. तर आपले शेप स्केलनं व्यवस्थित हे शेपमध्ये बसून घ्यायचं. मार्किंग पूर्ण कंप्लीट करायची. त्यानंतर
हे वरचं आहे हे पण व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे. ओके. आता आपण याचं चेस्ट आहे 11.5 इंच म्हणजे 43 इंच छाती आहे. तर 1/4 जर त्याचं पाहिलं तर 11.5 येते, पण आपण 9.5चा मोठा टाकला, कारण इथून जर आपण कटिंग केली तर आपल्याला 11.5 टाका लागते, पण तसं लागत नाही. इतका मोठा 11.5चा मोठा कोणत्याच माणसाला लागत नाही. काही 52-53 ज्याची चेस्ट आहे छाती आहे त्या माणसाला तेवढा मोठा लागतो. तर आपल्याला इकडं 1.25 इंच आत घ्यायचं मित्रांनो आहे, आणि हे असं अटॅच करायचं 1.25 इंच. त्यानंतर मित्रांनो हे शेप व्यवस्थित करून घ्यायचा आहे. इथं पण आपल्या कॉलरचा गळ्याचा शेप व्यवस्थित करून घ्यायचा मित्रांनो. फ्रंटचं पाऊण इंचावर एक मार्क करायचा, खाली पण पाऊण इंचावर एक मार्किंग करायची. हे आपल्याला बॅक फ्रंट कटिंगसाठी पाहिजे. आपल्याला कटिंग करू. ते कुटका करून घ्यायचा मित्रांनो. तर बॅक फ्रंटसाठी हे आपलं मोजून घ्यायचं किती, 12.5 इंच. ही जे मार्किंग आहे मित्रांनो, तर ही मार्किंग आपल्या या कपड्याच्या काठावर घ्यायची, इकडून पण कपड्याच्या काठावर घ्यायची, असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं मित्रांनो. हे पाहायचं आपलं कुठून येतं खालचा कपडा. असं व्यवस्थित फ्रेश करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं हे जे मार्क आहे मित्रांनो शोल्डरचं, 2 सूत त्याच्या खाली घ्यायचं आहे. इकडं पण सेम तसंच करून घ्यायचं. हे मार्क सरळ करून घ्यायचं मित्रांनो. 19चं शोल्डर आहे आपलं, शिलाई मार्जिन प्लस 10 इंच. हे व्यवस्थित याचं शेपमध्ये घ्यायचं आपल्याला करून. त्यानंतर याला शेप द्यायची अशी, थोडं क्रॉस केलं तरी चालते. जर फिटिंग पाहिजे असेल तर असं फिटिंग पाहिजे असेल तर या स्केलमध्ये शेप स्केलमध्ये टाकायचं. याचं सेंटर काढायचं मित्रांनो. हे सेंटर काढलं, इथून असं व्यवस्थित याला शेप घ्यायची. ओके, बस. हे 2 सूत कमी करायचं मित्रांनो. हे जर कमी नाही केलं तर आपलं शर्ट मारून टाकते, त्यामुळे कमी करणं आवश्यक आहे. कपडा व्यवस्थित सेट करून घ्यायचा मित्रांनो. त्यानंतर सरळ मार्किंगसाठी एल स्केलचा वापर करायचाच आहे. मार्किंग सरळ होते मित्रांनो.
आणि कटिंग पण व्यवस्थित होते. शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5.5 1.5 इंच शोल्डर डाऊन हे करायचं आपल्याला इथं कॉलरसाठी. त्यानंतर आपण गळा टाकला होता 3 इंच, इथं 2 सूत शिल्लक एक्स्ट्रा टाकायचं आहे, 3.25 टाकायचं आहे मित्रांनो. इथं आपलं शोल्डर आहे 19चं, अर्धा इंच शिलाई मार्जिन 10, इथं पण सेम. मित्रांनो एकूण 4.25 इंच डाऊन करायचं आहे. शोल्डर 2 सूत कॉलर पण आपण वाढवलेलं आहे, प्लस केलेलं आहे, तर इकडं पण तितकं बाहेर काढायचं आहे. आस्तीन व्यवस्थित अटॅच होते त्याला. शेप द्यायचा मित्रांनो याला व्यवस्थित. कटिंग करून सेंटर पट्टा लावून घ्यायचा. आस्तीन कट करून घेऊ मित्रांनो. शर्ट ॲडजस्टमेंट आहे थोडं. आता याच्यात पूर्ण आस्तीन बसत नाही मित्रांनो, आपल्याला सिंगल सिंगल आस्तीन काढणं आहे याच्यामध्ये. आपण मोंडा टाकला होता मित्रांनो याचा 9.5, इथं पण 9.5च घ्यायचं आहे. एल स्केलचा वापर करायचा आहे मित्रांनो. एल स्केल वापरल्यामुळे आपल्या मार्किंग सरळ होते, स्ट्रेट होते मार्किंग. आस्तीन लांबी आहे मित्रांनो 23.5. आस्तीन 2.5 इंच कप असल्यामुळं 1.5 इंच मायनस करायचे. 1.5 इंच मायनस करायचे मित्रांनो इथं. ओके, 9.25 कप 4.5 आपलं फिटिंग, शिलाई मार्जिन आणि एक प्लेट, सिंगल प्लेटच राहणार आहे. 5.5 इंच इथून घ्यायचं आहे मित्रांनो. 3.5 हे पण सेम. हे मार्क सरळ करून घ्यायचे. मोंडा आपण 9.5 इंच डाऊन केला, इथं पण 9.5 इंचच आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर शेप स्केलनं शेप करून घ्यायचं व्यवस्थित. फिटिंग जर असते नसले मित्रांनो तर या शेपमध्ये लावायचं, आणि मीडियम असली तर इथं लावायचं, आणि लूज असली तर अशा शेपमध्ये व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे, नंतर कटिंग करून घ्यायची. नंतर व्यवस्थित करून घ्यायचं आहे असं. इथं 3 सूत एक्स्ट्रा वाढून घ्यायचा मित्रांनो कपडा. हे पलटवून घ्यायचं असं आपले. हे आपलं सेंटर झालं. याच्या बाहेर फक्त आपल्याला जितकी मार्जिन लागते तितकी मार्जिन पुरतंच कपडा काढायचा आहे. 5.25 इंच हे व्यवस्थित कट करून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो आपल्याला शेप द्यायचा आहे याला. शेप एकदम व्यवस्थित दिला केला पाहिजे मित्रांनो.
आपले आस्तीन व्यवस्थित बसते. व्यवस्थित आस्तीन सेट करून घ्यायचे मित्रांनो याच्यावर. ओके, कटिंग करून घ्या.